2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार राजाभाऊ वाजे यांना तालुक्यातील जनतेनं भरपूर मते दिली। तशीच मते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांना मिळावे यासाठी खासदार राजाभाऊ वाजे हे देखील या निवडणुकीत उदय सांगळे यांच्या मागे खंबीर उभे असून ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच रंगणार आहे। खासदार राजाभाऊ वाजे यांच्या आमदार निधीतून तालुक्यात जलसंधारणाची मोठी कामे झाली। कामांचे श्रेय आमदार कोकाटे घेत असल्याचा आरोप उदय सांगळे प्रचार सभांमधून करत आहेत। त्यामुळे यंदाची ही विधानसभा निवडणूक अटीतटीची होणार म्हणून दोन्ही उमेदवार जीवाचं रान करून प्रचार यंत्रणा राबवत आहे। मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांची प्रचार रॅली तालुक्यातील जोगलटेंबी या गावात पोहोचताच तेथील गावचे उपसरपंच सौरभ शामराव जेजुरकर यांच्या पुढाकाराने उमेदवारांचं जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आलं। त्यानंतर गावातील मालती उघाडे, अनिता गाडेकर, ताराबाई जाधव, निर्मला गोसावी, सविता कमोद, सविता उघाडे, जयश्री कमोद, सुमन उघाडे, मीना उघाडे आदी महिलांनी उमेदवारांचं औक्षण करत शुभेच्छा दिल्या। त्यानंतर वाजत गाजत येथील ग्रामस्थ संतू पाटील, धर्मा पाटील, शशिकांत पाटील, विलास गाडेकर, दिनकर उघाडे, विलास जेजुरकर, सतीश जेजुरकर, विशाल तांबे, प्रभाकर जेजुरकर, बळीराम ताठे, मधुकर कमोद, अंकुश तांबे, सुजल पाटील, संजय जाधव, जालिंदर नवसे, गौरव तांबे, प्रसाद गाडेकर, सागर जेजुरकर, विकास कमोद, लक्ष्मण भास्कर, विष्णू तांबे, राजेंद्र कमोद आदींसह ग्रामस्थांनी तेथील उपसरपंच सौरभ शामराव जेजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांचं जल्लोषात असं स्वागत करून संपूर्ण गाव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून 100% मतदान करण्याचं आश्वासन दिलं। एसएन न्यूजसाठी ऋषिकेश घोलप। आज आमच्या गावात प्रचार सभेच्या निमित्ताने उदयभाऊ सांगळे हे आले, तर आम्ही गावच्या वतीनं त्यांना भरघोस मत देण्याचं आश्वासन दिलंय आणि ते त्यांनी पुढील भावी वाटचालीस त्यांना खूप शुभेच्छा। धन्यवाद। कचुरमा दुगाडेकर आमचं पूर्ण माळ्याचं गाव आहे आणि हे गाव ज्यांच्या मागे ते उमेदवार निश्चित निवडून येतात, म्हणून उदयभाऊ सांगळेंना कुठलीही हरकत म्हणजे कुठलंही हे नाही आहे, ते 100% विजयी होतील। गावच्या वतीने काय सांगतो? गावच्या वतीनं आम्ही 100% जवळजवळ 50 इकडे तिकडे जातील, पण 90% गाव उदयभाऊच्या सांगळे यांच्या मागे आहे। जिल्ह्यातील कोण आमदार रुसून बसले होते आणि ते अजितदादांकडे म्हणत होते का भुजबळ आम्हाला इथं नाशिक जिल्ह्यात नकोय, हा समीर आम्हाला या नाशिक जिल्ह्यात नकोय, हे म्हणणारे कोण आमदार हे आम्ही विसरलेलो नाही। आणि असं इलेक्शनच्या वेळेस फायद्याच्या वेळेस भुजबळ साहेबांची आठवण येते। मित्रांनो, आपणच ठरवायचंय आपण काय करायचंय। तर येत्या 20 तारखेला आपल्या महाआघाडीच्या उमेदवाराला 1 नंबरचं बटन उदय सांगळे। गेल्या 20 दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी दिली। या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली आज ही निवडणूक मी या ठिकाणी लढवतोय। आणि आज प्रत्येक गावोगावात फिरत असताना मी ज्यावेळेस फिरतोय, प्रत्येक गावात जातोय, प्रचंड लोकांमध्ये उत्साह आहे, परिवर्तनाची लाट आहे। कारण आता 20-25 वर्ष एक नेतृत्व या तालुक्याचं प्रतिनिधित्व करताय, परंतु हे करत असताना मी ज्यावेळेस गावोगाव फिरतोय त्यांनी हजारो कोटीचे आकडे 5-5 वर्ष कोणा गावात कोणाकडे आले नाही, कोणाच्या सुखदुःखात नाही, विकासाचं ठोस काम नाही, फक्त यायची लोकांना मोठी स्वप्न दाखवायची आणि एकदा निवडणुका संपल्या त्यामुळे लोकांशी कुठलंही देणं घेणं ठेवायचं नाही। आणि त्यामुळं लोकांमध्ये आता एक परिवर्तनाची लाट आहे। आपला जोगलटेंबी आणि हा परिसर सगळा बघितला तर खरं म्हणजे एका काळी जोगलटेंबीने सुद्धा खूप साथ ही तालुक्याच्या विद्यमान आमदारांना दिली, परंतु जोगलटेंबी गावाला त्यांनी काय दिलं हा फार मोठा प्रश्न आहे। म्हणजे एक तर लोकांच्या कुठं सुखदुःखात नाही, कोणाशी संपर्कात नाही, विकासाची जी पण कामं झाली ती या देशाचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून जी आपल्याला कामं मिळाली असेल
आदरणीय राजाभाऊ वाजेंच्या माध्यमातून कामं गेली असत. मला ज्यावेळेस जिल्हा परिषदेची संधी आली त्यावेळेस आपला नायगाव जोगळटेंबी रस्ता, आपलं ग्रामपंचायत कार्यालय, आपल्या खंडोबा मंदिरापाशी हायमार्ट लॅब, व्यायामशाळा साहित्य, ही छोटी मोठी कामं मी माझ्या परीने मला जे काही मागणी गावात केली ती करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला. परंतु ज्यांना आपण मतं दिली, ज्यांना मोठं केलं ते 5-5 वर्ष या गावाकडे नाहीये आणि त्यांनी लोकांना गृहीत धरलंय की मी कसंही वागलो 5 वर्ष तरी निवडणुकीत लोक मला निवडूनच देतात आणि म्हणून लोकांना त्यांनी गृहीत धरलंय. खरं म्हणजे आपला घाटाखालचा जो परिसर आहे, आपले साथी गावं, तिथं विकासापासून प्रचंड वंचित आहे. तुम्ही बघा, आज आपण गेलो जोगळटेंबीहून सोनगिरी रस्ता, अतिशय दयनीय अवस्था. त्यानंतर नायगाव ब्राह्मणवाडा रस्ता, नायगाव सिन्नर रस्ता, वडजिरे ब्राह्मणवाडा रस्ता, कोणता रस्ता घ्या, एक रस्ता त्या ठिकाणी आज चांगला राहिला नाही. शिवार रस्त्यांचा एक मोठा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न खूप आहे. लोकांना पाणी आहे पण वीज मिळत नाही. वीज मिळाली तर तिचे वेळेचे इतके चुकीचे टायमिंग असतात. याबाबत कधी तालुक्याचे आमदार कोणाशी बोलत नाही, कधी मिटिंगा घेत नाही आणि म्हणून आज लोकांमध्ये एक परिवर्तनाची लाट आहे. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 20-22 वर्ष मी काम करतोय. जे काही मला संधी मिळाली त्या संधीत मी प्रामाणिकपणे कामं करण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. आपण सगळेजण साक्षीदार आहे आणि आपल्या गावात देखील एक राजकारणाच्या पलीकडं एक सगळ्यांशी आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं हे आपण सगळ्यांनी गेली अनेक वर्ष जपलेलं आहे. आणि म्हणून आज या गावाविषयी सुद्धा मला माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे. राजकारण म्हणून नाही, मतं म्हणून नाही, पण आपली जीवाभावाची माणसं आपण सगळे आहोत या भावनेने खरं म्हणजे आज मी या ठिकाणी आलोय. आज तालुक्यामध्ये जे काही वातावरण आहे खरं म्हणजे माझ्यावर बोलण्यासारखं काही नाहीये. माझ्यावर एकच केलं जातं, जातीयवादाच्या पोस्ट करून सामाजिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न हा सगळ्या भागामध्ये केला आहे. याच्या पलीकडे माझ्यावर बोलायचं काही नाहीये, फक्त जातीयवाद करायचा. माझं स्वतःचं मत असं आहे की जात पात याच्या पलीकडे आपण काम करणारी माणसं आहे. शेवट माणसाने कोणत्या जातीत जन्माला यावं हे त्याच्या हातात नसतं, पण माणूस हा त्याच्या कर्माने आणि कर्तृत्वाने मोठा होत असतो. परंतु आपले जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांचा एकच कार्यक्रम आहे की निवडणुका आल्या की जातीयवादाचं स्वरूप तालुक्याला द्यायचं आणि लोकांनी सगळं विसरायचं. हे लोकांच्या संपर्कात आले का नाही, त्यांनी कामं केली का नाही याच्यावर चर्चा नाही करायची, फक्त जातीवर चर्चा करायची. आणि मला वाटतं हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. जो माणूस काम करेल, जो लोकांमध्ये राहील, जो विकासाची कामं करेल त्या माणसाला खऱ्या अर्थानं आपण बळ दिलं पाहिजे. आणि आज मला आठवतं, अण्णा तुम्ही साक्षीदार आहे, एका काळी तालुक्याचे कोकाटे साहेबांना लोकांनी वर्गणी करून निवडून दिलं होतं. परंतु आज जनतेशी बोलताना वागताना जनतेचा सेवक नाही तर जनतेचा मालक असल्यासारखं ते वागतात. मला अनेक जण अनुभव घेतो, काही लोक एखाद्या मंदिराचं काम घ्यायला गेले तर त्यांना ते सांगतात तुम्हाला भिका लागल्या का, वर्गाने मागता, आणि काही वेळ वाकडं त्या ठिकाणी बोलत असतात. मला वाटतं कुणीही नेतृत्वाने असं बोललं नाही पाहिजे. आणि म्हणून एक प्रामाणिक भावनेतून आज माझ्यासारखा कार्यकर्ता एक विकासाचं स्वप्न आणि विजन घेऊन मी आज या तालुक्यामध्ये पुढे येतोय. आपण सन्माननीय खासदार राजाभाऊ वाजे यांना भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यांना लोकसभेत पाठवलं. त्याच पद्धतीने आपण सर्वजण मला आशीर्वाद द्या. राजाभाऊ आणि मी खांद्याला खांदा लावून या तालुक्याचा, आपल्या परिसराचा विकासाचा गाडा हा आम्ही पुढे घेऊन जाऊ.